नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून एक भन्नाट असा नाश्ता मी इथे करून दाखवलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे, घरगुती साहित्यातच दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की कराल. तर तुम्ही तुमच्याकडे जर भाकरी उरत असेल किंवा पोळी उरत असेल तर तुम्ही काय नाश्ता करता हेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा जो बनवलेला नाश्ता आहे तर त्याचं टेक्स्चर बघू शकता, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अतिशय हेल्दी असा आहे. 5 मिनिटात बनणार आहे. तर तुम्ही नक्की एक दिवस भाकरी शिल्लक ठेवून मग हा नाश्ता बनवाल याची मला खात्री आहे. तर आपण सर्वप्रथम सुरुवात करूयात. तर इथे माझ्याकडे एक सव्वा भाकरी आहे, तर ती शिल्लक राहिली होती. तर इथे बघू शकता, तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त नाश्ता बनेल. तर हा फक्त एकाच माणसाचा नाश्ता आहे. तर इथे पाहू शकता, भाकरीचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. तर भाकरी मिक्सरवर बिलकुल फिरवायची नाही. याचे हातानेच आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून याची चव छान येईल. तर अशा पद्धतीने इथे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर तुकडे झाल्यानंतर याच्यामध्ये मी इथे ताक घालून घेणार आहे. तर तुमच्याकडे दही असेल तर दही थोडंसं ॲड करू शकता किंवा ताकही चालेल. तर हे ताक थोडंसं घट्ट आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. तर दही किंवा ताक दोन्हीपैकी कुठलंही चालेल. तर थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला, जास्तही पाणी घालायचं नाही. तर व्यवस्थित अशा भाकरी याच्यामध्ये छान अशी भिजली गेली पाहिजे. तर याला छान अर्धा तास मी इथे साईडला ठेवून देणार आहे. तर एक 15 मिनटातच, अर्धा ते 15 मिनटातच ही भाकरी मऊ होते. तुम्हाला घाईच असेल तर हातानेच व्यवस्थित भाकरी पहिले कोरडी असतानाच बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे हा वेळ वाचतो. तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता, भाकरी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. पाहू शकता, हातानेच मी याला छान असं बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने खूपही बारीक करून घेतलेली नाही, तरी भिजली की आपोआप मऊ होते. तर खूप बारीक करायची नाही. अशा पद्धतीने यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. तुमच्याकडे जाडसर कूट असेल तर नक्की ॲड करा. चवीनुसार मीठ वापरलेलं आहे. थोडंसं माझ्याकडे बारीक शेंगदाण्याचं कूट होतं, तेही मी घातलेलं आहे. चवीनुसार साखर ॲड केलेली आहे. अर्धा चमचा कच्ची कोथिंबीर ॲड केलेली आहे वरून मी इथे. आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे, हा नक्की तुम्ही ॲड करून पहा. खूप छान चव येते. तर हा बघूनच असं खावंसं वाटतंय. तुम्हाला जर फोडणी नसेल करायची, नाही घातली तरी हरकत नाही, असंही हे खूप छान लागतं. पण थोडंसं शेंगदाण्याचं कूट जाडसर नक्की वापरा, खूप छान चव येते. आणि तेल छान गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे वापरून थोडासा हिंग ॲड केलेला आहे. आणि इथे बघू शकता हिरवी मिरची ॲड केलेली आहे, कढीपत्त्याची पाने आहेत आणि इथे थोडीशी कच्ची कोथिंबीर मी इथे घातलेली आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता, ही जी फोडणी आहे ही छान आपल्याला एकदम व्यवस्थित झाल्यानंतरच यावर घालायची आहे. तर या फोडणीने चव छान येते. तुमच्याकडे लाल मिरची असेल तर नक्की ॲड करा. आणि इथे बघू शकता, हे पूर्णपणे असं याला फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता, झटपट असा आपला नाश्ता रेडी झालेला आहे. इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व करून दाखवते. तर इथे पाहू शकता, हेल्दी असा झटपट होणारा नाश्ता, अगदी लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांनासुद्धा चावता येईल अशा इतपत हा नाश्ता बनतो. तर याला ताकातली भाकरी असेही म्हणतात. तर नक्की अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. वरून थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये ॲड केलेली आहे. आणि बघू शकता, इथे हिरवी मिरची आहे, थोडंसं डेकोरेशन म्हणून ठेवलेली आहे. तर वरून थोडासा कांदा ॲड केलेला आहे मी इथे. आणि तुमच्याकडे लाल मिरची असेल तर नक्की फोडणीमध्ये ॲड करा. असा झटपट असा नाश्ता आपला रेडी झालेला आहे. ताकातली झटपट भाकरी नक्की ट्राय करून पहा. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.